आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भूमिकेमधून असे बरेच लोक असतात, बऱ्याच संस्था असतात की ज्या समाजासाठी काम करतात. आपल्या लातूर मध्ये सुद्धा अशा संस्थांची, अशा व्यक्तींची कमतरता नाही आहे. अशीच संस्था आहे, अशीच मला वाटते आय टी क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे. त्यांनी 15 ऑगस्टला एक उपक्रम राबवला. तो अभिनव उपक्रम होता. नेमका काय उपक्रम होता आपण विचारू. नाव सर सांगा आपलं. सर, माझं नाव देविदास देशपांडे. आम्ही कम्प्युटर मीडिया डिस्ट्रीब्युशन जे ऑर्गनायझेशन जे आहे CMDA हे आमच्या असोसिएशनचं नाव आहे. लातूरमधील जेवढे कम्प्युटर्सचे दुकानं आहेत, CCTV कम्प्युटर्सचे दुकानं, हे सगळ्यांनी 108 लोकांचा तो आमचा समूह आहे आणि आम्ही लोक या समूहातून एकत्रित आलेलो आहोत. सर, 15 ऑगस्टला आपण एका शाळेमध्ये एक उपक्रम राबवला, त्याबरोबर एक ब्लड डोनेशनचा पण उपक्रम राबवला. त्याचबरोबर वाहतुकीचे जे लोक गाड्या वापरतात त्यांना हेल्मेट वगैरे अशा पण उपक्रम. काय आहे नेमकी थोडक्यात माहिती सांगा. सर, 15 ऑगस्टला आमच्यातीलच एक जे डीलर आहेत अनिस शेख म्हणून, त्यांच्या डोक्यातून ही कल्पना आली होती की आपण ब्लड डोनेशन कॅम्प घेऊ. आणि त्या सगळ्याचं ते मोटिवेशन घेऊन आम्ही, प्रेरणा घेऊन आम्ही काय केलं की एक ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला, ज्याच्यामध्ये जे क्रीडा संकुल आहे लातूरचं, तिथे आम्ही ते ब्लड डोनेशन कॅम्प 15 ऑगस्टला 11 ते 3च्या दरम्यान केला. याच्यामध्ये श्री अमितजी राठी किंवा CMDAचे आमचे अध्यक्ष राम मोहिते, सचिव तुषार जाजूजी, ह्या सगळ्यांनी मिळून एक संघटित काम करून हा ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही तिथं आयोजित केला होता. जवळपास तिथे 47 लोकांनी ब्लड डोनेशन कॅम्प केला. याच्यात कौतुकाची बाब म्हणजे आम्हाला काही स्त्रियांनी, काही लेडीजनी पण तिथे ब्लड डोनेट केलेलं आहे. म्हणजे जसं म्हणतात ना, ते सगळ्यांचाच आम्हाला सपोर्ट तिथे मिळाला. 47 डोनर्स तिथे आम्हाला मिळाले. नंतर जे काही हेल्मेट्स पण तुम्ही वाटप केले ते किती. त्याच्यानंतर आमचे जे आणखीन एक जे सिनियर डीलर आहेत, त्यांनी ही संकल्पना मांडली की आपण लोकांच्या फायद्यासाठी किंवा सुरक्षेसाठी आपण हेल्मेट्स त्यांना वाटप करू. आशिषजी राठी म्हणून आहेत, त्यांच्या संकल्पनेमधून आपण ते 47 हेल्मेट आपण लोकांना गिफ्ट केलेले आहेत. त्यांचा विमा पण उतरवला. हो, पुन्हा त्याच्यासोबतच 5 लाख रुपयाचा संस्थेमार्फत एक ॲक्सिडेंटल क्लेम आपण तिथं 47 जणांचा उतरलेला आहे. अशा प्रकारे ते त्या दिवशीचा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या CMDA म्हणजे कम्प्युटर डीलर मीडिया असोसिएशन लातूर यांनी तो पूर्ण केलेला आहे. आणि आपण कम्प्युटर्स पण एका शाळेला गिफ्ट दिले आहेत. हो सर, आपण गिफ्ट म्हणण्यापेक्षा आम्हाला ते आमचं ते मोठेपणा शाळेनं आम्हाला दिला की तुम्ही ते करा. जे बोधेनगर म्हणून इथं भाग आहे, तिथे दत्तूसिंग चव्हाण प्रशाला आहे, तिथे 5 कम्प्युटर्स ह्या CMDA ऑर्गनायझेशनमधून आपण त्यांना गिफ्ट केलेले आहेत. ही पण संकल्पना आमचे सचिव तुषारजी जाजू यांच्या डोक्यातून आली होती. सगळ्यांनी मिळून त्या संकल्पनेला होकार दिला, सपोर्ट केला आणि ते 5 कम्प्युटर्स आपण तिथे वाटप केलेले आहेत. अशा संकल्पना कुणाच्या डोक्यामध्ये येत नाहीत, आल्या तरी त्या राबवल्या जात नाहीत. पण तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. अशा संकल्पना तुम्ही दरवर्षी राबवा. मित्रांनो, असे हे आपल्या लातूरचे काही व्यावसायिक आहेत की ज्यांच्या नुसतं व्यावसायिक त्यांचं डोकं चालत नाही, तर समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो. मी सुरुवातीलाच म्हणलं, त्या धर्तीवरती हे लोक काम करतात. व्हिडिओ जर्नलिस्टसोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर. नमस्कार, मी श्रीनिधी ताशी. माझं नुकतंच 18 वर्ष पूर्ण झालं. त्यावेळेस CMDA असोसिएशनतर्फे लातूर येथील क्रीडा संकुलमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प राबवण्यात आला होता. त्यामध्ये मी माझे 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर पहिल्यांदाच मी ब्लड डोनेट केलं. तिथले व्यवस्थापना, तिथले सहकारी, तिथले डॉक्टर्स, तिथले नर्सेस आणि CMDAचे सगळे पदाधिकारी, सगळ्यांचं मला खूप मोठं सहकार्य लाभलं.